विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. आज आपण ऐकणार आहोत ब्रह्मगुप्त या भारतीय शास्त्रज्ञाविषयी. यांचा कालखंड होता इसवी सन 597 ते 668. ऐकूया तर. अंकाची दुनिया न्यारी, एक एका किंमत भारी, परी एक अंक किमया करी, शून्य त्याचे नावसे, शून्य अंका माझी मिळविता, किंमत तीच राही आता, परी अंका समोर मांडता, किंमत वाढे दसपट, शून्याचे महत्व भारी, गणिता होई लाभकारी, बहुसंकल्पनांची भरारी, शून्यामुळे शक्य होतसे. भारतीयांनी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल जागतिक पातळीवर अगदी अत्यल्प प्रमाणात घेतली जाते. परंतु शून्याच्या शोधाचे श्रेय मात्र भारतीयांना निसंकोचपणे दिले जाते. ब्रह्मगुप्त या संशोधकाने या शून्याचा शोध लावला. ब्रह्मगुप्त श्रेष्ठ गणिती आणि खगोल अभ्यासक होते. त्यांचा कार्यकाल हा इसवी सन 597 ते 668 हा मानला जातो. त्यांचा जन्म राजस्थानमधील भिनमाल येथे झाला. त्या काळी तेथे व्याघ्रमुख राजाचे राज्य होते. ब्रह्मगुप्त यांनी जीवनाचा बहुतांशी काळ भिनमाल येथेच व्यतीत केला. त्यामुळेच त्यांना भिनमालाचार्य असेही म्हणतात. मानवाने अंक तयार करून त्यांचा व्यवहारात केलेल्या उपयोगाचा इतिहास इजिप्तमधील बॅबिलोनियन संस्कृतीपर्यंत जातो. हजारो वर्षे याविषयी संशोधन होत होते. परंतु या अंकांच्या प्रणालीला पूर्णत्व येत नव्हतं. या अंकांना पूर्णत्व येण्यासाठी अजून एका अंकाची गरज आहे हे माहीत होतं. मात्र तो अंक कोणता आणि त्याचे गुणधर्म काय असावेत याबाबत मात्र मार्ग सापडत नव्हता. ब्रह्मगुप्त यांनी आपल्या बुद्धीच्या आणि गणिताच्या अभ्यासाच्या जोरावर त्यातून मार्ग काढला. त्यांनी अंकांमध्ये शून्याची भर घातली. एवढंच करून ते थांबले नाहीत, तर बेरीज, वजाबाकी आणि भागाकार यामध्ये या अंकाची कोणती भूमिका असेल याचे नियम त्यांनी शोधले. त्यांच्या या महान कार्यामुळे शून्याच्या शोधाचे श्रेय भारतीयांना दिले जाते. श्रोते, तुम्हाला जर कोणी म्हणलं की भारताचं गणितातील योगदान 0 आहे, तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण त्यांना असं म्हणायचंय की 0 हा अंक भारतीयांनी जगाला दिला आहे आणि ह्या अंकाचं गणितातलं महत्त्व वादातीत आहे. त्यामुळे आपण अभिमानाने म्हणू शकतो, भारतीयांचं 0 हे गणितातील योगदान आहे. या शून्याचा प्रथमच उपयोग करून त्याची विविध वैशिष्ट्य आणि गुणधर्मांची नोंद
ब्रह्मगुप्ताने आपल्या ग्रंथामध्ये नोंदवली आहे. ब्रह्मस्फुट सिद्धांत या ग्रंथामध्ये शून्याचा उपयोग इतर अंकांबरोबर कसा करावा याचे नियम दिले आहेत. यापूर्वी बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये शून्याची वैशिष्ट्य नमूद करण्यात आली नव्हती. ब्रह्मगुप्त यांनी लिहिलेले कदामे कला, ब्रह्मस्फुट सिद्धांत, खंड खाद्यक हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. यापैकी ब्रह्मस्फुट सिद्धांत हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. अल बिरुनी या इतिहासकाराने तारिक अल हिंद या ग्रंथामध्ये असा उल्लेख केला आहे की अब्बासिद खलिफा अल मामून यांचा भारतामध्ये दूतावास होता. या दूतावासातर्फे बगदादला पाठवलेल्या ग्रंथांचे सिंध हिंद या नावाने अरबी भाषेत भाषांतर करण्यात आले. हा ग्रंथ म्हणजेच ब्रह्मगुप्त यांचा ब्रह्मस्फुट सिद्धांत होय. शून्य या अंकाला केवळ गणितातच नव्हे तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि दैनंदिन जीवनातही खूपच महत्त्व आहे. शून्य या अंकाच्या शोधाचा इतिहास पाहिल्यास त्यात बॅबिलोनियन, मामन, चीनी आणि भारतीयांनी योगदान दिल्याचं दिसतं. याची सुरुवात अंकांच्या मध्ये ज्याला काही किंमत नाही अशा जागेची गरज पडल्यामुळे झाली. ग्रीक संशोधकांच्या मनामध्ये शून्याविषयी संभ्रम होता. त्यातूनच काहीच नसताना काहीतरी आहे कसे यावर विवाद सुरू झाला. भारतातील जैन साहित्यात लोकविभागा या ग्रंथामध्ये दशांश चिन्ह आणि शून्याचा उल्लेख आढळतो. ब्रह्मगुप्त यांनी शून्याला अंकाचे स्थान मिळवून दिले. त्यांनी शून्याच्या वापरासाठी नियम केले. त्याचबरोबर त्यांनी ऋण अंकाचाही विचार केला. ब्रह्मगुप्तांचे काही नियम पुढील प्रमाणे आहेत. शून्य आणि ऋण अंकांची बेरीज ऋण येते. शून्य आणि धन अंकांची बेरीज धन येते. थोडक्यात शून्य आणि नेगेटिव्ह नंबर, 0 and a negative number when added gives a negative number. 0 and a positive number when added gives a positive number. दोन शून्यांची बेरीज शून्य येते. चौथा नियम आहे शून्याला शून्याने भागलं तर उत्तर शून्य येतं. शून्याचा उपयोग गणिताच्या अनेक उपशाखांमध्ये होतो. परंतु या व्यतिरिक्त भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि संगणकशास्त्रामध्येही शून्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. भौतिकशास्त्रात केल्विन परिमाणात तापमान मोजताना ॲब्सोल्यूट 0 ही किंमत वजा किमतीपेक्षा कमी असते. सेल्सिअस परिमाणात शून्याची किंमत ही पाण्याच्या गोठण बिंदूवरून ठरवली जाते. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे मोजमाप वापरतात. यात 0 डेसिबल ही पातळी सुदृढ तरुण व्यक्तीच्या आवाज ऐकण्याच्या क्षमतेवरून ठरवली जाते. पुंजशास्त्रामध्ये कमीत कमी ऊर्जा पातळीचा निर्देश करण्यासाठी 0 पॉइंट एनर्जी ही संज्ञा वापरतात. रसायनशास्त्रात 4 न्यूट्रॉन्स एकत्र येऊन बनू शकणाऱ्या समूहाला 0 अणुक्रमांक देण्यात आला आहे. सैद्धांतिक पातळीवर मान्यता असलेल्या या मूलद्रव्यामध्ये प्रोटॉन्स असणार नाहीत. त्याचप्रमाणे या केंद्रकावर विद्युत भारही असणार नाही. इतर क्षेत्रातही शून्याचा वापर आता प्रचलित आहे. टेलिफोन कंपनीत किंवा हॉटेलमध्ये 0 डायल केल्यास ऑपरेटरशी संबंध प्रस्थापित होतो. फॉर्म्युला 1 या मोटार शर्यतीमध्ये विजेतेपद मिळवलेला चालक पुढील स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही तर त्याच्या टीममधील त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या दुसऱ्यास 0 हा क्रमांक दिला जातो. शून्याचा हा महिमा ऐकल्यानंतर आता आपण जाणून घेऊया ब्रह्मगुप्त यांचं योगदान. खरं तर त्यांचं योगदान इतकं मोठं आहे
की त्यांनी गणिताच्या उपशाखांमध्ये जे योगदान दिलं त्याचा केवळ उल्लेखच करणं इथे शक्य आहे. त्यांनी बीजगणित, भूमिती, अंकगणित या विषयात दिलेल्या योगदानामुळे त्यांचं गणितावरील प्रभुत्व सिद्ध होतं. त्यांनी सामान्य सरळ समीकरण, त्याचप्रमाणे क्वाड्रॅटिक समीकरणांची सोडवणूक कशी करावी याच्या पद्धती विकसित केल्या. अंकगणितामध्ये वापरल्या जाणाऱ्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या मूलभूत कार्यपद्धतींचा उल्लेख प्रथम ब्रह्मगुप्त सिद्धांतामध्ये आला आहे. ब्रह्मगुप्तांनी चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र, साइन कोष्टक, त्याचप्रमाणे काही प्रमेये आणि सिद्धांत शोधून काढले. ब्रह्मगुप्तांनी खगोलशास्त्रात दिलेल्या योगदानाची दखल बगदादच्या खलिफाने घेतली. ब्रह्मगुप्तांनी ब्रह्मस्फुट सिद्धांत या ग्रंथामध्ये चंद्र हा सूर्यापासून दूर अंतरावर आहे या मताचं खंडन केलंय. त्यासाठी त्यांनी चंद्राच्या तेजाचा आधार घेतला आहे. चंद्र हा सूर्यापासून अधिक अंतरावर असेल तर चंद्राचा जवळजवळ अर्धा भाग हा नेहमी उजळ का असतो? ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात ठेवलेल्या भांड्याचा अर्धा भाग उजेडात आणि अर्धा अंधारात असतो, तीच स्थिती चंद्राबाबतही घडते. तसेच सूर्याच्या दिशेने उजळपणा अधिक वाढतो. चंद्र हा सूर्यापेक्षा पृथ्वीच्या जवळ असण्यामुळे काही गोष्टी घडतात. उदाहरणार्थ, चंद्राचं तेज हे सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीवर अवलंबून असतं. ब्रह्मगुप्त यांनी खगोलशास्त्र विषयक केलेली मापनं तेवढीच महत्वाची आहेत. त्यांनी आकाशातील ग्रहगोलांचे आणि तारकांचे उदय आणि अस्ताच्या वेळी मोजमाप केले. त्याचप्रमाणे चंद्र आणि सूर्यग्रहणांच्या वेळा त्यांनी शोधल्या. पृथ्वी सपाट आहे या प्राचीन काळापासून चालत आलेल्या मताचे त्यांनी जोरदारपणे खंडन केले. पृथ्वी ही गोलाकार आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. पृथ्वी जर सपाट असती तर दगड आणि झाडं पृथ्वीपासून दूर फेकली गेली असती असं मत त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलं होतं. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी संबंधित काही निरीक्षणं त्यांनी नोंदवली होती. त्यांच्या निरीक्षणानुसार पृथ्वी सर्व बाजूंनी सारखीच. पृथ्वीवर मानव कोठेही सरळच उभा राहतो. जड वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षिल्या जात आहेत. उंच फेकलेल्या वस्तू निसर्ग नियमानुसार पृथ्वीकडे परत येतात. परंतु गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लागण्यासाठी पुढील कित्येक शतके जावी लागली. ही वस्तुस्थिती आहे. ब्रह्मगुप्त यांचं जीवन बहुतांशी राजस्थानात व्यतीत झालं असलं तरी उज्जैन येथेही त्यांचे काही काळ वास्तव्य होते. भारतीय शास्त्रज्ञांच्या परंपरेत ब्रह्मगुप्त यांचे वेगळेपण निश्चितच उठून दिसते. भारतीयांचे योगदान महान, जगात मानिती प्रमाण, ब्रह्मगुप्त ठरे बुद्धिमान, विश्वा माझी तोड नाही. अंकगणित बीजगणित वेगळेपण केले शाबित, वर्ष काळ मोजित ठसा उमटवी आपुला. चंद्रप्रभेचे रोज बदलणे, सूर्यावरी तिचे विसंबणे, होत असे कोणा कारणे, चंद्र करी सूर्यासवे. ब्रह्मगुप्ताने मर्म जाणिले, आत्मविश्वासे मांडिले, गणिताशी निरीक्षण जोडिले, बुद्धी सामर्थ्य अलौकिक. शून्याचा शोध लावून ब्रह्मगुप्तांचं संशोधन थांबलं नाही. त्यांनी अंकगणित आणि बीजगणित
यांचं वेगळेपण साबित केलं. 1 वर्षाचा कालावधी किती असतो याचं मोजमापही त्यांनी केलं. विशेष म्हणजे चंद्राची प्रभा रोज का बदलते याचा अभ्यास करून या बदलण्याचा संबंध चंद्र आणि सूर्य यांच्यातील कोणाशी असतो हे त्यांनी दाखवून दिलं. अशा प्रकारे खगोलशास्त्रीय निरीक्षणाला त्यांनी गणिताची जोड दिली. विज्ञानाची मुहूर्तमेढ भारत भूवरी सुदृढ होती सर्वंकष वाढ परी नष्टचर्ये व्यापिले पारतंत्र्य अंगा आले आक्रमकांनी राज्य व्यापले लोक दारिद्र्याने खचले परंपरा जाहली खंडित विज्ञान शोधांचे भांडार गणितरत्नांचे आगार मध्य पूर्वेकडे साचार सुपूर्तते जाहले पर्शियन अरबी विद्वान करीती त्याचे जतन भारतवर्षे लागले ग्रहण ज्ञान साधना संपली. कोणत्याही समाजामध्ये संशोधन होण्यासाठी विशिष्ट सामाजिक परिस्थितीची आवश्यकता असते. हे आता सिद्ध झालंय. इतिहासात त्याची अनेक उदाहरणं सापडतात. पारतंत्र्य आलं असताना किंवा आक्रमणामुळे समाज अस्थिर झाल्यास ती परिस्थिती संशोधनासाठी पोषक नसते. समाजामध्ये दारिद्र्य वाढले तरीही परंपरा खंडित होते. भारताच्या बाबतीत नेमकी हीच परिस्थिती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतीय समाजाची अधोगती होऊन येथील संशोधनाच्या परंपरा नष्ट झाल्या. ही परिस्थिती जवळजवळ 19व्या शतकापर्यंत कायम होती. संशोधनासाठी समाजामध्ये केवळ सुबत्ता असून चालत नाही, तर त्याचबरोबर शांतता आणि विचार स्वातंत्र्य यांची गरज असते. 20व्या शतकामध्ये स्वातंत्र्यानंतर ही परिस्थिती अधिक चांगल्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे संशोधनाला चालना मिळाली. भारतामध्ये संशोधनाला योग्य परिस्थिती न मिळाल्याने हा संशोधनाचा वारसा 8व्या शतकानंतर मध्य पूर्वेकडे गेला. त्या काळात अरबी आणि पर्शियन शास्त्रज्ञांनी विज्ञान संशोधनात महत्त्वाचं योगदान दिलं. आपण ऐकत होतात ओवी गाऊ विज्ञानाची या श्राव्य मालिकेतील ब्रह्मगुप्त यांच्याविषयीचा भाग डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात. धन्यवाद.